जाज म्हणतात. उंट हा प्राणी वाळवंटामध्ये राहतो. आता वाळवंटामध्ये राहण्यासाठी त्याच्या शरीरामध्ये बदल झालेले. आपण जे प्राणी बघतो, आपल्याकडचे प्राणी आणि उंट याच्यामध्ये बदल आहे बघा. काय बदल आहे बघा? तर सर्वात जर आपण बघितलं तर उंटाची मान उंच आहे. तर ही मान उंच का झाली? तर अनुकूल पर्यावरणाशी मिळतं जुळतं घेण्याच्या प्रयत्नात प्राण्याच्या शरीरात बदल होतात. झाडावरची उंच पानं खाण्यामुळे त्याच्या शरीरामध्ये काय झालेले बदल झालेले. उंच झाडावरची पानं खाण्यामुळं उंटाची मान उंच झाली. त्यानंतर त्याचे पाय बघा, पायाची लांबी जास्त आहे. वाळवंटामध्ये उष्णता जास्त असते आणि या उष्णतेपासून स्वतःच संरक्षण व्हावं, म्हणजे उंटाचं संरक्षण व्हावं म्हणून त्याचं जे शरीर आहे ते जमिनीपासून उंचीवर. त्यानंतर बघा त्याचे डोळे बघा, इथं आल्यानंतर डोळे बघा. तर डोळ्यावरती पातळ पापुद्रा त्याला काय करता येतो? ओढता येतो. हा कशा करतात? तर वाळवंटामध्ये जेव्हा धुळीची वादळं होतात त्या वादळापासून डोळ्याचं संरक्षण करण्याकरता त्याच्या डोळ्यावरती पातळ पडदा त्याला घेता येतो. त्यानंतर नाकपुड्या बघा, नाकपुड्या देखील जाड आहे. डोळ्यावरती देखील त्याला पातळ पडदा घेता येतो. आणखी उंटाच्या पाठीवरती मदार असते. या मदारीमध्ये काय काय केलं जातं? पाणी आणि अन्न साठा केला जातो. वाळवंटात जर पाणी उपलब्ध झालं नाही तर त्या मदारीतील अन्न साठा पाणी त्याला काय करता येतं? वापरता येतो. आता बघा उंट तुमच्या जवळ आलेला आहे आणि उंट जवळ आलेला आहे त्याच्या पायाचं निरीक्षण करा. उठू नका. तुम्ही जेव्हा तिथे बघायला जाल तेव्हा काय करा बघा. तर या उंटाच्या पायाचं निरीक्षण करा. उंटाच्या पायाचे तळवे गादीसारखे जाड मऊ आहे. आता हे कशामुळे आहे? तर उंट काय होतो? वाळवंटामध्ये वाळूतून चालतो. वाळूतून चालताना त्याचे पाय वाळूमध्ये रुतू नये याकरता पायाचे जे तळवे ते पायाचे तळवे काय आहेत? गादीसारखे जाड असतात. बघा मी तुम्हाला काय काय सांगितलं. उंटाची मान उंच आहे. उंटाच्या डोळ्यावरती त्याला काय करता येतो? पडदा घेता येतो. त्याच्यानंतर काय सांगितलं? पाठीवरती मदार आहे, त्याच्यामध्ये अन्न साठा असतो. पाय लांब आहे. लांब पाय असल्यामुळं त्याचं शरीर उष्णतेपासून वाळूपासून वर राहतं आणि उंटाच्या पायाचे तळवे गादीसारखे जाड आहेत. आपण सगळ्यांनी काय करायचंय? त्या उंट या प्राण्याचं आज निरीक्षण करायचंय. नुसतं फिरायचं नाही तर बारकाईने निरीक्षण करायचं आणि ही जी माहिती आहे ती तुमच्या वहीमध्ये करायची. आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल विभाग जाधव सर, प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक पाटील सर यांची मी आभारी आहे. धन्यवाद.